एक देश एक निवडणूक समिती सदस्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी मुंबईत साधला संवाद। एक देश एक निवडणूक या विधेयकाबाबत केंद्र सरकारने खासदार पी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली 31 खासदारांची समिती स्थापन केली आहे। या समितीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी रविवारी दुपारी 3 वाजता मुंबई येथे चर्चा केली। चव्हाण यांनी संयुक्त समितीसमोर एक देश एक निवडणूक या महत्त्वाच्या विधेयकाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करत आपले मुद्दे मांडले। एक देश एक निवडणूक विधेयकाबाबत केंद्र सरकारकडून स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीचे सदस्य 17 ते 19 मे दरम्यान 3 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत। या समिती सदस्यांनी माजी मुख्यमंत्री, सर्व प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व प्रमुख नेते यांच्याशी चर्चा केली। यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांशी सविस्तर आणि दीर्घ चर्चा मुंबई येथे केली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई, आपचे खासदार संजय सिंह, भाजपचे खासदार अनुराग ठाकूर, खासदार संबित पात्रा, समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी, रासप नेते महादेव जानकर आदींसह राज्यातील प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते। एक देश एक निवडणूक देशासाठी योग्य की अयोग्य याचा अहवाल समिती तयार करणार असून समितीत भाजपचे 10, काँग्रेसचे 3, समाजवादी, तृणमूल काँग्रेस, डीएमके, टीडीपी, राष्ट्रवादी, आरएलडी चे एकूण 21 सदस्य आहेत। ग्रामविकास विभागाच्या उत्कृष्ट कामकाजाचे केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन। नागपूरमध्ये झालेल्या आढावा बैठकीत ग्रामविकास विभागाचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे रविवारी दुपारी 4 वाजता महाराष्ट्र राज्य ग्रामविकास व कृषी विभागाची आढावा बैठक झाली। यावेळी ग्रामविकास विभागाच्या योजनांचा आढावा घेताना प्रधानमंत्री आवास, जनमन, ग्रामसडक योजना, मनरेगा यांचे सादरीकरण करण्यात आले। मनरेगातील प्रगतीबद्दल मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांनी समाधान व्यक्त करून कृषी व ग्रामविकास क्षेत्रातील उपक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले। मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांनी नागपूर येथील केंद्रीय कृषी संशोधन परिषदेत महाराष्ट्रातील कृषी आणि ग्रामविकास विभागांचा विस्तृत आढावा घेतला। बैठकीस ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल तसेच केंद्रीय व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। खासदार शरद पवार यांनी सुडाचे राजकारण कधी केले नाही, माणुसकीच्या भूमिकेतून सर्वांना मदतच केली। आमदार शशिकांत शिंदे बारामती येथे घेतली भेट। खासदार शरद पवार यांनी सुडाचे राजकारण कधी केले नाही। त्यांनी नेहमी केंद्र असो, राज्य सरकार असो, इतर राज्यात पक्षाचे प्रमुख असेल त्यांच्या बाबतीत आपुलकीची भावना ठेवली आहे। ग्रोदा हत्याकांड दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना खासदार शरद पवार यांनी मदत केली आहे असे जर खासदार संजय राऊत म्हणत असतील तर ती मदत माणुसकीच्या भूमिकेतून असणार आहे असा मला विश्वास आहे। म्हणूनच सर्व पक्षांमध्ये खासदार शरद पवार यांच्याविषयी नितांत आदर आहे अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली। आमदार शशिकांत शिंदे रविवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास बारामती येथे खासदार शरद पवार यांची भेट घेतली व विविध विषयांच्या अनुषंगाने चर्चा केली। गोविंद बाग निवासस्थानातून बाहेर पडत असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले। खासदार शरद पवार यांची घेतलेली भेट खासदार संजय राऊत यांनी खासदार शरद पवार यांच्याविषयी व्यक्त केलेले मत याबद्दल पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी उत्तर दिले। पवार साहेबांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एक अनुभवाने सांगतो किंवा माझ्यापेक्षा आपल्याला सुद्धा माहिती आहे, पवार साहेब हे कधी माझ्या माहितीप्रमाणे कोण काय बोलतो याला मला महत्व नाही, पण सुडाचं राजकारण त्यांनी कधी केलं नाही। त्यांनी नेहमी केंद्र असो, राज्य असो, इतर राज्याचे कोण प्रमुख असेल किंवा पक्षाचे प्रमुख असेल त्यांच्या बाबतीमध्ये आपुलकीची भावना निर्माण करून ठेवलेली होती, आपुलकीने वागत होते। जिथे जिथे त्यांचा मदत किंवा त्यांना सहकार्याची भूमिका करावी लागायची तिथं ते पक्ष किंवा बाकीचा द्वेष, राजकीय मुत्सद्दीपणा बाजूला ठेवून त्याप्रमाणे त्यांनी मदत करत होते। आणि दंडाच्या वेळेला अमित भाई आणि नरेंद्र मोदी साहेबांना जर मदत पवार साहेबांनी केली असेल असं संजय राऊतांचं म्हणणं असेल तर ती माणुसकीचा एकमेकांचा आदर राखण्याच्या बाबतीत केली असेल। मला वाटतं की हीच खरी पवार साहेबांची ओळख आहे। म्हणून सर्व पक्षामध्ये पवार साहेबांचं एक आपलेपणाचं आणि वेगळं नातं आहे हे त्यावरून सिद्ध होतं। एका बाजूला एखाद्या विषयाचा
संदर्भ आणि दुसऱ्या बाजूला राजकारणातला संदर्भ हा वेगवेगळा असतो. हा प्रत्येकाच्या भूमिकेवर अवलंबून असतो. मला वाटतं पवार साहेबांनी असं कधीच विचार केलेला दिसत नाही की आपण ह्यांना मदत केली तर उद्या आपल्याला पक्षामध्ये त्रास देतील वगैरे. त्यांनी पक्ष माध्यमातून फोडाफोडी झाली असेल तरी पवार साहेबांनी त्या बाबतीमध्ये कधी अशा प्रकारची भावना त्यांच्याबद्दलची व्यक्त केलेली आम्हाला कधी दिसले नाही. पवारसाहेब येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला समोर जाण्याची हिंमत रावणारा नेता आहे आणि मला वाटतं की त्या हिमतीवरच आजपर्यंत पक्षाच्या बाबतीमध्ये जर बघितलं गेलं तर त्यांचं एक आदराचं स्थान सगळीकडे आहे. की देशप्रेम हा महत्वाचा असतो. भारताच्या विरोधामधल्या असलेल्या शत्रूला जे मदत करतील त्याला भारताने या ठिकाणी बंदी घालण्याचा निर्णय घेतला असेल, जनतेने आणि सर्वांनी घेतला असेल तर तो स्वागतार्ह आहे. आपली ताकद काय आज तुम्हाला सांगतो, तुर्कीला जर पर्यटक जायला लागले नाहीत त्यामुळे इतकं त्या ठिकाणच्या असलेल्या पर्यटनाच्या माध्यमातून उत्पन्नावर परिणाम झालेला आहे आणि तुर्कीने ज्या पद्धतीने पाठिंबा पाकिस्तानला दिला त्याचे पडसाद पुण्याला उमटले असतील आणि त्यांना सुद्धा पाकमधून जर धमकी येत असेल तर मला वाटतं की आता सगळीकडेच याचा विचार करावा आणि मला वाटतं की त्याचे पडसाद बाजार समिती मुंबईला सुद्धा उमटतील अशी शक्यता आहे. मला वाटतं व्यापाऱ्यांची चर्चा करून आम्ही त्याचा निर्णय घेऊ. मी पूर्णपणाने माहिती घेतो. बाजार समितीच्या असलेल्या अशा प्रकारचा तुर्कीतला माल जर येत असेल तर मी संबंधितांची चर्चा करून त्या प्रमाणाचा निर्णय 100% घेऊ. कराड दक्षिण मतदारसंघाच्या विकासाचे स्टेअरिंग घेतले हातात आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी कराड आगारामध्ये 5 नवीन बसेसचे केले लोकार्पण. कराड तालुका हा दुर्गम आणि डोंगराळ आहे. ग्रामीण भागात प्रवाशांची जुन्या बसेसमुळे हाल होत होते. आता नव्या बसेस उपलब्ध झाल्या असून शहरी भागासह ग्रामीण भागात आता सुलभ बस सेवा उपलब्ध झाली आहे. नजीकच्या काळात जास्तीत जास्त नवीन बसेस या आगारात आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी दिली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कराड आगारास 5 नवीन बसेस देण्यात आल्या असून त्याचे लोकार्पण आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे व माजी आमदार आनंदराव पाटील यांच्या हस्ते रविवारी सकाळी 11 वाजता झाले. त्याप्रसंगी प्रवाशांशी संवाद साधताना आमदार भोसले बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराड तालुक्याला जास्तीत जास्त विकास निधी देण्याचा शब्द दिला होता. त्याचप्रमाणे पालकमंत्री शंभूराज देसाई हे देखील मतदारसंघाकडे विशेष लक्ष देऊन विकास निधी उपलब्ध करून देत आहेत, असे स्पष्ट करून आमदार डॉक्टर भोसले म्हणाले की कराड आगाराची काही दिवसांपूर्वी पाहणी केली होती. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या होत्या. नवीन बसेस नसल्यामुळे प्रवासी सेवेत अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार नवीन बसेस देण्याचा प्रस्ताव अवघ्या 4-5 दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना सादर केला होता. त्यांनी तात्काळ 5 नवीन बसेस मंजूर केल्या होत्या. त्या बसेस आज कराडमध्ये दाखल झाल्या असून या बसेसच्या माध्यमातून प्रवासी सेवा अधिक गतिमान केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बसेसच्या लोकार्पण सोहळ्यानंतर आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी स्वतः बसेसचे स्टेअरिंग हातात घेऊन आगार परिसरातून फेरफटका मारला. आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून गोळेवाडीचा सर्वांगीण विकास साधणार राहुल प्रकाश बर्गे. सद्गुरुनगर येथे रस्ता ट्रिमिक्स काँक्रिटीकरणाचा शुभारंभ. गोळेवाडीचा दिवसेंदिवस विस्तार होत चालला असून कोरेगाव शहराची शॅडो सिटी म्हणून गोळेवाडी ओळखली जाऊ लागली आहे. आमदार महेश शिंदे यांनी गोळेवाडीचा सर्वांगीण विकास करण्याचा शब्द दिला होता, त्याप्रमाणे आता तो पूर्णत्वास आला आहे. नजीकच्या काळात उर्वरित विकास कामे निश्चितपणे पूर्ण होतील, असा विश्वास जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे यांनी व्यक्त केला. गोळेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सद्गुरुनगर कुमटेफाटा येथे आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून 10 लाख रुपये खर्च करून ट्रिमिक्स काँक्रिटीकरण रस्ता केला जात आहे. त्याचा शुभारंभ राहुल बर्गे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे, गोळेवाडीचे माजी सरपंच सतीश गोळे, विद्यमान लोकनियुक्त सरपंच नरसिंग गोळे, उपसरपंच सविता प्रसाद घोरपडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधताना बर्गे बोलत होते. एकेकाळी गोळेवाडी गावाला पाणी टंचाई जाणवत होती. आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गावाने एकमुखाने काम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गोळेवाडीचे चित्र अल्पावधीत बदलले आहे. ग्रामदैवता
श्री जानाई मंदिरामध्ये दिलेला शब्द पूर्ण झाला असून संपूर्ण गाव आता ट्रिमिक्स काँक्रिटीकरण झाले आहे. अद्ययावत क्रीडा संकुल आणि भव्य स्टेडियम गोळेवाडीच्या हद्दीत उभारले जात आहे. पाणी प्रश्न सोडवला असून नागरी सुविधा देखील देण्यात आल्या आहेत. गोळेवाडी केंद्रस्थानी मानून सुलतानवाडी, कुमठे फाटा, सुभाषनगर, संभाजीनगर हा परिसर देखील रस्ते मार्गाने जोडला जात असल्याचे राहुल बर्गे यांनी सांगितले. राजाभाऊ बर्गे म्हणाले की गोळेवाडी ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून प्रथमच कोट्यवधी रुपयांचा विकास निधीतून विकास कामे झालेले आहेत. संपूर्ण गावाने एकमुखाने निर्णय घेत आमदार महेश शिंदे यांचे हात बळकट केले आहेत. विधानसभा निवडणुकीत देखील प्रचंड मताधिक्य या गावाने दिले असून नजीकच्या काळात आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास केला जाईल असा शब्द यावेळी दिला. सतीश गोळे आणि नरसिंग गोळे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केली जात असलेल्या विकास कामांची माहिती दिली. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य रुपेश गोळे, विजया गोळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस शिरीष गोळे, किरण घोरपडे, प्रसाद घोरपडे, शंकरराव गोळे, रोहित गोळे, विशाल गोळे, लोंढेसर यांच्यासह सद्गुरू नगर परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. गोळेवाडीचा विकास हाच ध्यास राजाभाऊ बर्गे. कोरेगाव शहराच्या तिन्ही बाजूला वसलेल्या गोळेवाडीचा सर्वांगीण विकास हाच ध्यास ठेवून विकास कामे सुरू आहेत. आमदार महेश शिंदे यांनी पिण्याच्या पाण्याचा आणि शेती पाण्याचा प्रश्न सोडवला असून पथदिवे, नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. नजीकच्या काळात कोरेगावची शॅडो सिटी म्हणून गोळेवाडी ओळखली जाणार असून जास्तीत जास्त निधी या गोळेवाडीला दिला जाणार आहे, अशी माहिती प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी दिली. तर इलेक्शनच्या आधी साहेबांनी हा शब्द दिला होता की आपल्या इथं जो खरं तर हा भाग गोळेवाडीच्या पासून थोडासा लांब, पण गोळेवाडी ग्रामपंचायतीमध्ये आणि कोरेगाव शहराच्या नजदीक आहे. ह्या भागाची आताची भौगोलिक परिस्थिती पाहिली तरी त्रिशंकूमध्ये जाते आणि तिथं नवीन वस्ती झालेली आहे. गोळेवाडी ग्रामपंचायत ही छोटी असल्यामुळं त्यांना तिथं पैसे टाकण्याच्या अडचणी येतात. गोळेवाडीत आता आमदार महेशदादांच्या मार्फत बऱ्यापैकी सरपंच सगळे कामं झालेली आहेत. नक्कीच आमदार महेशदादांच्या प्रयत्नातून किंवा आमदार महेशदादांच्या माध्यमातून तुमची ज्या सगळ्यांच्या इथल्या ज्या भावना आहेत, इथं सगळा सुशिक्षित वर्ग कित्येक वर्ष झालं स्वतःची घरं बांधून इथं राहतोय, पण ह्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कुठंतरी नक्कीच ह्याच्या आधीचं जे इथले लोकप्रतिनिधी होते ते कमी पडले. पण थोड्या कालावधीत आमदार महेशदादांच्या शिंदेच्या झंझावतापुढे, विकासाच्या झंझावतामुळे तुम्ही पाहत असाल की मतदारसंघात कोट्यवधी रुपयाची विकास कामे चाललेली आहेत. त्याच माध्यमातून आज आमदार महेशदादा इथं जरी उपस्थित नसले तरी आमदार महेशदादा यांच्या माध्यमातून आम्ही सर्वच आमदार महेशदादांचे प्रमुख कार्यकर्ते आहोत. नक्कीच आपल्या इथल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही आमदार महेशदादांच्या पाठीशी ह्या विषयाचा पाठपुरावा करू. हेच आज या सद्गुरुनगर येथील सर्व नागरिकांना मी इथं आश्वासित करतो आणि इथून पुढे आपल्या सर्व असणाऱ्या विकास कामांची जबाबदारी आमदार महेशदादांचे कार्यकर्ते म्हणून सदैव आपल्या पाठीशी उभं राहण्याची आम्ही इथं आपणास पाहिजे.